मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता पहिली पाठ क्रमांक 2 दोघेही जिंकू या पाठाचा अभ्यास करणार आहोत। दोघेही जिंकू पाठाच्या सुरुवातीला आपल्यासाठी काही सूचना दिल्या आहेत, त्या वाचूयात। चित्रे पहा, चित्रात काय काय दिसते ते सांगा। म्हणजे आपल्याला हे चित्र बघायचे आहे आणि चित्रामध्ये काय काय दिसतंय ते सांगायचं आहे। चित्र क्रमांक 1 पहा, काय दिसत आहे या चित्रात? तर या चित्रामध्ये एक जंगल आहे। त्या जंगलामध्ये एक बदक आणि एक कुत्र्याचं पिल्लू असे दोघेही पळताना दिसत आहेत। आता पुढचं चित्र पाहूया। चित्र क्रमांक 2, पळता पळता बदक आणि कुत्र्याचं पिल्लू जाग्यावर थांबतात आणि त्यांच्या समोर एक नदी आहे। चित्र क्रमांक 3 पहा, या चित्रामध्ये बदक आणि कुत्र्याचं पिल्लू दोघेही पाण्याजवळ येऊन थांबलेले आहेत आणि ते दोघेही काहीतरी विचार करत आहेत। चित्र क्रमांक 4 मध्ये बदक पाण्यात पोहत आहे आणि बदकाच्या पाठीवर कुत्र्याचं पिल्लू बसलेलं आहे। मुलांनो, अशा पद्धतीने आपण चारही चित्र पाहिली आणि चारही चित्राचं वर्णन सुद्धा आपण पाहिलं आहे। तर इथं पुढे दिलेलं आहे, पुढे काय झाले असेल? तर हे चित्र पाहिल्यानंतर ह्याच्या पुढे काय झाले असेल ते आपल्याला इथं जी रिकामी जागा दिली आहे त्यात चित्र काढायचं आहे आणि सांगायचं आहे की पुढे काय झालं असेल। तर पुढे अजून एक सूचना दिली आहे, ती वाचूयात आपण। इथे दिलेलं आहे की गोष्ट ऐका, गोष्ट सांगा। तर या चित्रावरून गोष्ट आपल्याला तयार करायची आहे आणि सांगायची आहे। मुलांनो, या चित्रावरून मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट तुम्ही ऐकायची आहे आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या घरातील आई वडील आजी आजोबा यांना सांगायची आहे। तसेच तुमचे छोटे बहीण भाऊ असतील तर त्यांना ही गोष्ट तुम्हाला ऐकवायची आहे। तर चला गोष्टीला सुरुवात करूयात। एक होतं जंगल, त्या जंगलामध्ये एक बदक आणि एक छोटं कुत्र्याचं पिल्लू राहत होतं। एके दिवशी त्यांनी शर्यत लावली आणि शर्यत जिंकण्यासाठी ते दोघेही पळत सुटले। पळता पळता रस्त्यात त्यांना एक नदी आडवी जाते आणि त्या दोघांनाही नदी पार करायची असते, नदीच्या पलीकडे जायचे असते। ते दोघेही थोड्या वेळ विचार करत तिथेच थांबतात। बदकाला पोहता येत असतं, त्यामुळे बदक नदी पार करू शकत होता, पण कुत्र्याचं पिल्लू नदी कशी पार करणार? शेवटी ते दोघं जण मिळून एक निर्णय घेतात की ही शर्यत दोघांनीही जिंकायची। बदकाला पाण्यावर पोहता येत असतं, म्हणून कुत्र्याचं पिल्लू बदकाच्या पाठीवर बसतं। बदक कुत्र्याच्या पिल्लाला पाठीवर घेऊन नदी पार करतं आणि अशा पद्धतीने ते दोघेही शर्यत जिंकतात। म्हणून ह्या पाठाचं नाव सुद्धा आहे दोघेही जिंकू। तर या पाठामधून आपल्याला शिकायला मिळते, कोणत्याही शर्यतीपेक्षा किंवा जिंकण्यापेक्षा एकमेकांना अडचणीच्या काळात मदत करणं जास्त महत्त्वाचं असतं। मुलांनो, हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल, ही गोष्टही तुम्हाला आवडली असेलच। तर अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।